ज्या सभागृहात मी पत्रकार असतील त्यांना माहिती असेल की ज्या सदस्यांची जबाबदारी आहे, या सदस्यांनी सभागृहात जाण्यापूर्वी सभेपूर्वी आपण अभ्यास करायला पाहिजे. म्हटलं वाचाल तर वाचा, हे जे महत्त्वाचं आहे ते महत्त्व आपण सगळ्या लक्षात ठेवायला पाहिजे. आपण अभ्यास करायला वय नसतं. माझ्या माहितीप्रमाणे पंचायत समिती सदस्य बहुतांशी 40च्या वरती आसपास आहेत. जिल्हा परिषद सुद्धा तसेच आहेत, नगरसेवक सुद्धा काही आहेत. परंतु हे जरी सगळं सत्य असलं तरी सभागृहात जाताना तुमच्या मागे पक्ष किती उभा आहे, की तुम्ही काय करता, की तुम्ही कुठल्या पदावर गेला म्हणण्यापेक्षा तुम्ही जर अभ्यास पूर्ण जर सभागृहामध्ये जाल, एखादा अभ्यास पूर्ण जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात. महेंद्र चव्हाण साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावर राहते, जिल्ह्याचे चिटणीस आहेत. तर आपण सभागृहात अभ्यास पूर्ण गेलो तर आपला एक वेगळा वचक राहतो, आपली वेगळी छाप राहते. आणि म्हणून कारण मी त्या सभागृहात गेलो, ज्यावेळी पंचायत समिती सदस्य जायचो सभागृहात जाण्यापूर्वी अधिकारी वर्ग आपल्याला भेटायचे, कारण तुम्ही अभ्यास करून जायला पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद तुम्ही नवीन आहात तरीसुद्धा केवळ 1 लाख रुपयाचा फंड आणि जिल्हा परिषद 2-3-4 लाखाचा फंडावर आपण काही करू शकणार नाही. ते आपल्या जरा डोक्यातून बाहेर जायला पाहिजे. परंतु दुसरं वास्तव आपण स्वीकारायला पाहिजे की शासनाच्या आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी आणि सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 2014 पासून एवढ्या योजना आल्या शासनाच्या की त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मला वाटतं त्या फंडाची गरज नाही आहे, ना आमदार फंडाची गरज, ना खासदार फंडाची, ना DPTCची गरज नाही. ते पोहोचवण्यासाठी तुम्हाला काही तुमच्या ऐकून असण्याची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः ज्या पद्धतीने काम कराल त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकता, अशा प्रकारचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. अनेक योजना आहेत शासनाच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. मग जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा येतील वेगवेगळ्या माध्यमातून योजना येतील, त्या आपण त्या लोकांपर्यंत पोहोचू. परंतु आपल्याला फंड 1 लाख रुपये मिळेल का 3, त्याच्यात आपण काय करणार हे बरोबर आहे, पुरणारा नाही आहे. आणि आमच्या कार्यकर्त्यांना पण विनंती करतो, कार्यकर्त्यांनी सुद्धा अपेक्षा वाढल्या आहेत की आपला पंचायत समिती सदस्य गेला, आपला जिल्हा परिषद त्या ठिकाणी गेला, की आपले नगरसेवक त्या ठिकाणी गेलेले आहेत. कार्यकर्त्यांची अपेक्षा असतात. पण कार्यकर्त्यांना सुद्धा एक मी मुद्दा म्हणून सांगतो, त्या सभागृहाचा सभा सदस्य होतो की त्या जिल्हा परिषद काय फार येईल, पंचायत समिती फार येईल, असं काय. नगरपालिका जरा वेगळा विषय, त्या ठिकाणी थोडंफार त्यांना एक वेगळा फंड असतो, ते करू शकतात. परंतु जिल्हा परिषद पंचायत सदस्यांनी केवळ त्या फंडावर विसंबून न राहता आपण आपल्या गावामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काम आहे ते करणं गरजेचं आहे की गावामध्ये सगळ्याचं काय करायचं तर आपला टच असायला पाहिजे. नंतर आपण पाहिलं आहे, मी त्या ठिकाणी नाव घेत नाही, मग कोणी नगरसेवक असो का जिल्हा परिषदेचा एकदा निवडून गेला की त्या मतदारांपर्यंत म्हणा किंवा कार्यकर्त्यांपर्यंत म्हणा कोणी जात नाही. आणि मग होतं की ठीक आहे, आता काय होतं, आपलं पार्टी निवडून आपलं काय होणार, 5 वर्षात आपलं कोणी काय करू शकणार नाही, अशा आविर्भावात असतात लोकांपर्यंत झाल्यानंतर. हे असता कामा नये. कारण शेवटी लक्षात ठेवा, ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर, ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर जे तुम्ही सगळे कोण मोठे झाला ते कार्यकर्त्यांच्या जीवावर झालेला. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखायला पाहिजे, कार्यकर्त्याला त्याच्या पद्धतीला सन्मान द्यायला पाहिजे. आणि शेवटी कार्यकर्ता ठरवतो काय करायचं ते. आज कधी समजा 2 वर्ष 5 वर्ष तर कार्यकर्त्यांच्या बरोबर लक्षात असतं कोणी काय केलं आहे, कुठल्या पंचायत समितीला, कुठल्या जिल्हा परिषदेने मला कुठल्या प्रकारे वागणं, सगळं कार्यकर्ते लक्षात ठेवत असतात. म्हणून माझी तालुका म्हणून विनंती आहे की आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सन्मान द्यायला पाहिजे. मग ते पंचायत समितीच्या सभागृहात जाते, म्हणजे पंचायत समितीचे काम आले तेव्हा तुम्ही सुद्धा कामासाठी पुढे जायला पाहिजे. जिल्हा परिषद अखेर तेव्हा तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे. भारतीय जनता पार्टी तालुक्याची आम्ही पार्टी म्हणून असो अनेक गोष्टी बोलणार. खरं म्हणजे मी तर म्हणेन की आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषद यांना सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग असायला पाहिजे की आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत, भारतीय जनता पार्टीच्या कोशीतून जाता, भारतीय जनता पार्टीच्या मोशीतून जाता, तर तशा प्रकारचे अभ्यासपूर्ण सभागृहामध्ये काम करण्याचं तुम्हाला ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. आपले सगळे कार्यकर्ते ट्रेन आहेत. पण हे जरी सगळं खरं असलं तरी आपण, माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे अनेक कार्यक्रम होतात. म्हणजे आता अगदीच सांगायचं असेल तर मन की बात सारखा कार्यक्रम आता होणार आहे. तर मन की बातचा कार्यक्रम तुम्हाला काल जी आमची विजिट झाली, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साहेबांनी घेतली, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे प्रमुख लोक मंडळ अध्यक्ष होता आणि सगळे लोक होतो. तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की मन की बात कार्यक्रम आता 22ला होते, 22ला असेल, 22ला येतोय. तो मन की बात कार्यक्रम हा ठिकठिकाणी आपल्या पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद आणि सगळ्या लोकांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी फार गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने काल चव्हाण साहेब आणि सगळीच जी मंडळी ज्या पद्धतीने सांगत होते की हा मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक बूथवर जायला पाहिजे. अनेक प्रकारच्या गोष्टी पार्टी म्हणून लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून आल्यानंतर काम उलट डबल काम होतं. म्हणजे नवीन जे सदस्य घेतात त्यांना सांगतो जे काय पार्टी प्रक्रियेमध्ये असतील काय न ते, आणि तुमच्यावर सगळं अवलंबून आहे पार्टी.
आपले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेतच, त्यांचा मान सन्मान असायला पाहिजे. पण तुम्ही आपल्या मिटिंग आहेत त्या सगळ्या पार्टीच्या मिटिंग अटेंड करायला पाहिजे. नंतर काय होतं, एकदा आपण निवडून काय पार्टीचं काय नाही, तर पार्टीचं सिरियस नाही आहे. सरपंच एकदा निवडून आहे काय नाही, ठीक आहे. ग्रामपंचायतच्या मिटिंग त्या बरोबर होतात, त्याला लोक कशी जाऊन ते सगळं होतं. उद्या पंचायत समितीच्या मिटिंग पण बरोबर. माझं म्हणणं ग्रामपंचायत, पंचायत, जिल्हा नगरपालिका मिटिंगला जेवढं तुम्हाला सिरियसनेस आहे तेवढाच सिरियसनेस भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कार्यकर्त्या मिटिंगमध्ये असायला पाहिजे. ते तुम्ही ठेवाल अशी मी अपेक्षा करतो. बोलण्यासारखं खूप आहे, सगळे मान्यवर बोलणार आहेत, परंतु माझी विनंती आहे सगळ्या नवनिर्वाचित सदस्य नगरसेवकांना सुद्धा विनंती आहे की आपण सगळे जे नवीन आहात त्यांनी एक अभ्यासपूर्ण एक काम आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. सभागृहामध्ये तुमची वेगळी छाप बसायला पाहिजे. मी तर निश्चित सांगतो या ठिकाणी आता माझे सभापती पाताळे साहेब, त्यात परोळेकर आणि सगळे त्या ठिकाणी महेंद्र सावंत, अशोकजी सावंत जिल्हा परिषद अध्यक्ष होते. या सगळ्या लोकांनी आपल्या अनुभवातून काय शिकलेलं आहे. पण हे जरी असलं तरी आपला अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही अभ्यास पूर्ण एखाद्या मग तो व्हिडिओ असेल एक तुमच्या डोक्यातून काढून टाका. समोर व्हिडिओ आहे, समोर शिव आहे आणि आपण कोणीतरी अजिबात नाही. तुम्ही पंचायत समितीचे जे सदस्य आहात हे ते बॉडीचे प्रमुख आहात. व्हिडिओ आहेत, मी कोणाचे अवमान सांगत नाही, करा मान सन्मान ठेवायला पाहिजे. पण त्याची व्हिडिओ बॉस आहे किंवा जिल्ह्यामध्ये सीओ बॉस आहे, बॉस नाही. बॉस ठीक आहे, पण तिची बॉसगिरी करून घ्या. तुमची बॉसगिरी असायला पाहिजे, तुमचा अभ्यास असायला पाहिजे, योजनांचा अभ्यास असायला पाहिजे. तुम्ही तशा प्रकारचं काम करायला पाहिजे. अशा प्रकारचं तुम्ही काम करायची अपेक्षा करतो. मी तुम्हाला निश्चित सांगतो. आणि मी या ठिकाणी माझी जबाबदारी आहे ग्रामीण मंडळ आणि सगळी निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद 6 ज्या निवडणुका झाल्या, नगरपालिका विषयात काही मी बोलणं उचित नाही. परंतु मी साहेब मला माझ्या जिल्हाध्यक्ष म्हणून सांगतो की सगळ्यांना मी प्रदेशाध्यक्षाशी बोलताना पण सांगितलं, सगळ्या पालकमंत्र्यांना सांगितलं, मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांचा. या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना उमेदवार बघितलाच नाही. सगळे कार्यकर्ते आपण उमेदवार आहोत असे लढले. खूप आम्हाला संघर्ष होता. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपणच उमेदवार आहोत, आपणच त्या ठिकाणी करायला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदारांपर्यंत भिडला, विरोधकांना भिडला, सगळ्या आतल्या बाहेरच्या सगळ्या विरोधकांना भिडला. अतिशय चांगल्या प्रकारचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करून दिलं. आणि मी नेहमी म्हणतो, मी नेहमी कोण म्हणता नाही, मी ठीक आहे नेत्यांना श्रेय देतो, परंतु मी निश्चित सांगतो ह्या सगळ्या विजयाचं श्रेय खऱ्या अर्थानं जर कोणाचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचंच आहे आणि ते कुठे नाकारून चालताना. आणि म्हणून मला अभिमान आहे या ग्रामीण भागातील लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं. त्या ठिकाणी आपला वेळ दिला, संघटनात्मक अतिशय नियोजनबद्ध सगळा प्रचार केला. सगळी म्हणजे नाव घेणार का प्रत्येक आपला बूथ अध्यक्ष असेल, आपले कार्यकर्ते असेल, त्यांनी कोणीच बघितलं नाही. याचा अर्थ असं नाही की भारतीय जनता पार्टीचे शिंदे गटाच्या लोकांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं काम केलं. कारण समोर पत्रकार बसले आहेत, परत ते त्याचा विषय एक वेळा त्यांना मिळेल, आणखी नवीन कोणाला मिळेल असे विषय शक्यतो मी देत नाही. आणि मी देतो त्या एका उघडपणे विषय देतो. त्याच्यामुळे युतीच्या लोकांनी काम केलं असंही माझं म्हणणं आहे. परंतु ठीक आहे, अनेक गोष्टी पुढे येतील. आज माझं म्हणणं आहे की आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्षमपणे उभा होता. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अतिशय प्रामाणिकपणे काम करत होता. त्या ठिकाणी आपणच उमेदवार समजून काम करत होता. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो, आपल्या सगळ्यांना प्रणाम करतो. आणि यानंतर हे जे निवडून आहेत तुम्ही सगळे नगरसेवक असतील, अजूनचा नगरसेवक नाही, या ठिकाणी अनेक काम करणारी महिला आहेत किंवा अन्य पूर्ण सगळे मंडळ आहेत, ह्या सगळ्यांच्या जोर आपण पार्टी चालवतो. तर ह्या सगळ्यांच्या माझी विनंती आहे की पार्टीच्या प्रवाहात अजून एक सांगतो, सभापती उपसभापती हा विषय असेल, जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष विषय असेल, नगरपालिका विषय काय झालेला आहे. पण आपल्यासोबत लक्षात ठेवा, सभापती किंवा उपसभापती हे एक होतो. सभापती 4-4 होत नाही, उपसभापती 4-4 होत नाही. कोणाला मिळेल ते काय महत्त्व नाही, तो एक निमित्त असतो. सदस्य जो कोण असेल, कोण जिल्हा परिषद सदस्य असेल, हे आपणच सभापती आहोत. अशा बहिर्भाग काम करायला पाहिजे. शेवटी पद असलंच पाहिजे. मी आपल्याला सांगतो की माझ्याजवळ कुठलं पद होतं ज्यावेळी मी काम करत, म्हणजे 4-5 माझ्याकडे कुठल्या पार्टीचं पद नव्हतं. पदच काम करतं. हा जो काय डोक्यातला जर अनुभव म्हणजे समज असेल तर आपण या ठिकाणी काढून टाकायला पाहिजे. आपण पदावरच आहोत. मग आपल्याला सभापतीत मिळालं, उपसभापतीत मिळालं किंवा आपल्याला तालुकाध्यक्ष म्हणूनच काम करू शकतो की नगरसेवक म्हणून का जो काय समज असेल तर तो काढून टाकायला पाहिजे. तुम्ही सातत्याने ज्या एखाद्या प्रक्रियेमध्ये असतात त्या लोक आपोआप तुम्हाला देतात मान सन्मान, अधिकारी सुद्धा तुम्हाला मान सन्मान देतात. आणि म्हणून माझी विनंती आहे, सभापती कोणा मिळेल, उपसभापती कोण, ह्या तुम्ही चर्चेत पडू नका. तो पार्टीचा डिसिजन, तो फक्त एक प्रतिनिधित्व म्हणून पुढे जातो. तिकडे फार काही मोठं तिकडे फार हे काय माणसानं असं काय डोक्यात आणू नका. आणि म्हणून तुम्ही सभापती आहात, तुम्ही उपसभापती आहात, तुम्ही नगराध्यक्ष आहात आणि तुम्ही विषय समिती सभापती असं समजून तुम्ही सगळ्यांना काम करायची अपेक्षा करतो. माझी माऊली आणि रामेश्वर सर्वांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य सांगून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.